लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता आज जमा होणार का अशाबद्दल भरपूर साऱ्या महिला विचारत आहेत। तर बघू शकता, कारण यामध्ये आदित्य तटकरे यांच्याकडून एक ट्विट करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे बघू शकता। परंतु मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत एकाही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे। तर हप्ता आज जमा होणार का? कारण आजचा जो दिवस आहे हा आहे महिन्याचा शेवटचा दिवस, म्हणजे मे महिन्याचा। तर शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा हप्ता जो आहे लाडक्या बहिणींचा जमा झालेला नाही आहे। संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे की मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। तर बघू शकता आदित्य तटकरे यांच्याकडून कोणते ट्विट करण्यात आलेले आहे, कारण यामध्ये अशा सुद्धा महिला सापडलेल्या आहे की ज्या गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तरी सुद्धा त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे। त्यांच्यासाठी आदित्य तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता। तर लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते। या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास 2 लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे। तर यामध्ये बघू शकता तर 2289 ह्या महिला होत्या, ह्या गव्हर्नमेंट सर्वंट असून सुद्धा यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे। तर त्यांची लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पडताळणीमुळे असं होऊ शकते की अजून पडताळणी सुरू आहे फॉर्मची, जेणेकरून अजून सुद्धा लाडक्या बहिणी यामध्ये अशा गव्हर्नमेंट सर्वंट किंवा एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहे का? कारण GR नुसार तुम्ही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता। एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर ती योजना तुमची बंद करण्यात येते। तर त्यामुळे तुमचा हप्ता लेट झाला आहे असं आपण म्हणू शकतो। कारण हे जे ट्विट आहे तुम्ही बघू शकता कधी केलेलं आहे, तर 13 घंट्या अगोदरचं ट्विट आहे। तरी आता यामध्ये पुढील अपडेट काय असणार तर बघू शकता, जर आज हप्ता आला नाही म्हणजे आजची तारीख 31, तर यानंतरचा हप्ता म्हणजे उद्याला तुमचा हप्ता येणार नाही। तर पुढील जो हप्ता असणार आहे तर हा हप्ता वितरित होणार का याबद्दल संपूर्ण लाडक्या बहिणींच्या मनात आता प्रश्न निर्माण झालेला असेल। सोमवारी हप्ता येऊ शकतो, तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा। आणि जर समजा हप्ता आला नाही तर 2 महिन्याचा हप्ता म्हणजे मे महिना आणि जून महिन्याचा हप्ता सोबत येणार का अशाबद्दल सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर यावरती लवकरच आदित्य तटकरे यांच्याकडून परत ट्विट करण्यात येणार आणि त्यानंतर संपूर्ण लाडक्या बहिणींच्या थेट बँकेमध्ये त्यांचा मे महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये पाठवण्यात येणार। तरी संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण ज्या अपडेट असेल त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।